फुलांच्या माळांनी सजवलेल्या आकर्षक शामियान्यासह दुर्गराज रायगडावर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत भगव्या झेंड्यासह आलेल्या लाखो शिवभक्तांच्या साक्षीने युवराज संभाजीराजे छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा सोन्याच्या मूर्तीवर सुवर्ण फुलांचा अभिषेक करून 350वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे। या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली। सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते। आमदार खासदार ही आपल्या मतदारसंघात कोट्यवधीची कामे आणतात, मग गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी का उपलब्ध होऊ शकत नाही असा सवालही त्यांनी केला। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने युवराज संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याने दुर्गराज रायगडावर 2 दिवस वातावरण पूर्णपणे शिवमय बनले होते। समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, हेमंत साळुंखे व सदस्यांच्या नेतृत्वाखाली 1500हून अधिक स्वयंसेवक मावळ्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले। त्यामुळे राज्य आणि देशातील लाखो शिवभक्त रायगडावर आले तरी कोणाची कसलीही गैरसोय झाली नाही। 5 जून पासून रायगडावर शिवभक्त येत होते। अनेक संस्था, संघटना, मंडळे आणि व्यक्तींनी ऐतिहासिक कला गुणदर्शन करीत गडावर चैतन्याचे वातावरण निर्माण केले। रात्री अनेक शाहीर आणि पोवाडे सादर केले। 6 जून रोजी मुख्य शिवराज्याभिषेकाचा सोहळा राजसदरेवर सुरू झाला। सकाळी छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण मूर्तीत संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे यांनी सुवर्ण नाण्याचा अभिषेक करून पूजा केली। यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना संबोधन केले। त्यानंतर सुवर्ण मूर्ती पालखीत ठेवून पालखीचा छिबिना जगदीश्वर मंदिराकडे निघाला। पालखी मार्गावर शिवभक्तांनी पुष्पवृष्टी केली। पालखी सोहळ्यात शिवभक्त 12 बलुतेदार, आलुतेदार पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। पालखी जगदीश्वर मंदिरात आल्यानंतर शंभू महादेवाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सर्व शिवभक्त परतीच्या मार्गाला लागले। या शिवराज्याभिषेक सोहळ्यास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी खास उपस्थिती लावली। रायगडहून मराठी मीडियासाठी अमित पवार।